Yes, I am Chandrasekhar Khairnar, working as a librarian, Department of Central Library at Radhabai Kale Women's College, Ahmednagar. Here we are see and going to talk about how to access and use the InterNet Enlist e-resources platform. For the sort out the problem in access and its usage on the Enlist. So here I am explaining in Marathi. सर्वप्रथम आपण InterNet Enlist या वेबसाईटवर कसे जायचे ते बघूया. त्यासाठी गुगल वेब ब्राउझरवर आपण Enlist हा कीवर्ड टाकणार आहोत. Enlist कीवर्ड आपण टाकल्यानंतर सर्चमध्ये आपल्याला Enlistची वेब लिंक येते, त्यावर आपण क्लिक करूयात. त्याबरोबरच आपण Enlistचा ॲक्सेस आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवरही करू शकतो. त्यासाठी आपण गुगल वेब ब्राउझरवर आपल्या महाविद्यालयाची वेबसाईट टाकूयात. आपण आता महाविद्यालयाच्या वेबसाईटवर गेलेलो आहोत. यामध्ये फॅसिलिटीजमध्ये नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या सेंट्रल लायब्ररी या टॅबवर आपण जाऊया. या ठिकाणी सेंट्रल लायब्ररीच्या इथे आपण ई लायब्ररी रिसोर्सेस लिंक्समध्ये आपल्या महाविद्यालयाचं वेब ओपॅकची लिंक आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्याबरोबर RKME ई लायब्ररी म्हणजे महाविद्यालयाच्या लायब्ररीची वेबसाईट इथे दिलेली आहे. तसेच Enlist InterNet मेंबरशिप ॲक्सेस इथे दिलेले आहे. इथे आपण राईट क्लिक करणार आहोत आणि ओपन लिंक इन अ न्यू टॅबमध्ये घेणार आहोत. त्याबरोबरच पुन्हा आपण फॅसिलिटीजमध्ये जाऊन नॉलेज रिसोर्स सेंटरवर जाऊयात आणि या ठिकाणी ओपन ॲक्सेस ई रिसोर्सेस वर क्लिक करणार आहोत. इथे ओपन ॲक्सेस ई रिसोर्सेस ज्या वेगवेगळ्या डेटाबेसेसने पब्लिशर्सने उपलब्ध करून दिलेले आहेत किंवा ज्या ऑर्गनायझेशन्सने उपलब्ध करून दिले आहेत त्याचे आपल्याला इथे URLs दिलेले आहेत. या ठिकाणी लायब्ररीचे सर्व युजर्स या ओपन ॲक्सेस असल्यामुळे याचा वापर करू शकता. यामध्ये डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल्स, वायले ओपन ॲक्सेस जर्नल्स, एल्सवेअर, सायन्स डायरेक्ट, वर्ल्ड सायंटिफिक ओपन ॲक्सेस जर्नल्स, ई बुक्स, अदर रिसोर्सेसमध्ये डिजिटल रिपॉझिटरी ऑफ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ही रिपॉझिटरी डिस्पेस या सॉफ्टवेअरवर आहे. त्याबरोबर ई ज्ञानकोश, ई PG पाठशाला, खान अकॅडमी, पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्स, विद्यामित्र, ई साहित्य याचा वापर आपण आपल्या टीचिंग लर्निंग व रिसर्च ॲक्टिव्हिटीसाठी करू शकतो. तर आता आपण InterNet Enlist या प्लॅटफॉर्मचा वापर ई बुक्स व ई जर्नल्स सर्च करण्यासाठी कसा करावा ते बघूयात. या ठिकाणी InterNet Enlistचा प्लॅटफॉर्म ओपन झालेला आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूयात. माहिती आपल्याला अबाउटमध्ये मिळणार आहे. यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये इन्फॉर्मेशन आहे. दी प्रोजेक्ट एंटायटल नॅशनल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्कॉलरली कंटेंट मीन्स Enlist being jointly executed by the eShod-Sindhu Consortium, InterNet Center and the Indus AICTE Consortium. IIT Delhi provides a cross-subscription e-resources subscribed by the two consortia as it is. यामध्ये IIT दिल्ली, इंडस AICTE Consortium आणि InterNet Center यांचे डेटाबेसेस मर्ज करून आपल्याला भारतातील सर्व महाविद्यालयांना, एडेड आणि नॉन एडेड महाविद्यालयांना ई बुक्स आणि ई रिसोर्सेस फ्रीली व सबस्क्रिप्शन बेस्ड अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत.
तर आपण होमवर जाणार आहोत। या ठिकाणी ग्रंथालयात ज्या युजर्सने स्वतःचे ईमेल ॲड्रेस देऊन आपलं मेंबरशिप लॉग इन करून घेतलेलं आहे त्या युजर्सने मेंबर लॉग इनवर क्लिक करायचं आहे। यामध्ये युजर्सने दिलेला ईमेल ॲड्रेस तो त्याचा युजरनेम असतो नेहमी व इन्फिनिट एनलिस्ट यांच्यामार्फत युजर्सना मेल येतो व त्या मेलमध्ये त्यांना आपला अकाउंट ॲक्टिवेट करायचं असतं व आपला पासवर्ड सेट करावा लागतो। तर आता आपण ते बघूयात। आता ॲक्सेस कसा करायचा ते बघणार आहोत। आता आपण इन्फिनिट एनलिस्टच्या प्लॅटफॉर्मवर आलेलो आहोत। या ठिकाणी सबस्क्राईब ई जर्नल्स अँड ई बुक्स दिलेले आहेत। द कन्सोर्शियम सबस्क्राइब्स टू दी फॉलोइंग रिसोर्सेस फॉर द कॉलेजेस। ऑल इलेक्ट्रॉनिक रिसोर्सेस सबस्क्राइब्ड अंडर एनलिस्ट प्रोग्राम आर अवेलेबल फ्रॉम दी पब्लिशर्स वेबसाईट। यामध्ये वेगवेगळ्या पब्लिशरच्या वेबसाईटवरनं वेगवेगळे डेटाबेसेस त्या अंतर्गत ई जर्नल्स व ई बुक्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। यामध्ये ई जर्नल्समध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स ॲन्युअल रिव्ह्यूज, इलेक्ट्रॉनिक अँड पॉलिटिकल वीकली EPWचे इश्यूज आहेत। इंडियन जर्नल्सच्या अंडर 180 टायटल्स आहेत। इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, जेस्टोर, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, HW विल्सन, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस या पब्लिशरच्या अंतर्गत पब्लिश होणारे व त्यांच्याकडे एनरोल्ड असलेले वेगवेगळे ई जर्नल्स, स्कॉलरली ई जर्नल्स, UGC अप्रूव्ड ई जर्नल्स यामध्ये मेन्शन केलेले आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो। त्याबरोबर ई बुक्समध्ये केम्ब्रिज बुक्स ऑनलाईन, ई-ब्ररी, EBSCOhost नेट लायब्ररी, हिंदुस्तान बुक एजन्सी, इन्स्टिट्यूट ऑफ साऊथ ईस्ट एशियन स्टडीज, ऑक्सफर्ड स्कॉलरशिप, स्प्रिंजर ई बुक्स, सेज पब्लिकेशन ई बुक्स, ट्रेलर अँड फ्रान्सिस ई बुक्स, माय लायब्ररी मॅग्रॉ-हिल, साऊथ एशिया आर्काइव, वर्ल्ड ई बुक लायब्ररी। वर्ल्ड ई बुक लायब्ररी नाव अवेलेबल थ्रू नॅशनल डिजिटल लायब्ररी ओनली। या ठिकाणी आता आपण ई जर्नल्सचा कसा वापर करावा व ई बुकचा कसा वापर करावा हे बघणार आहे। या उदाहरणादाखल आपण यामध्ये ई जर्नलचे 2 उदाहरण घेणार आहोत आणि 2 डेटाबेसेस घेणार आहोत व ई बुकचे 2 डेटाबेसेस घेणार आहोत। सर्वप्रथम आपण जेस्टोर बघूयात। जेस्टोरच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर आपल्याला जेस्टोरबद्दलची सर्व माहिती इथे आपल्याला दिसते। अबाउटमध्ये आपण जेस्टोरबद्दलची माहिती घेऊ शकतो। ॲडव्हान्स सर्चमध्ये आपण सर्च करू शकतो। ब्राउजमध्ये आपण बाय सब्जेक्ट, टायटल, पब्लिशर सर्च करू शकतो। तर आपल्याला सर्च करत असताना आपण बाय सब्जेक्ट बघू शकतो, टायटल बघू शकतो आणि पब्लिशरही बघू शकतो। आता आपण बाय सब्जेक्ट बघणार आहोत। बाय सब्जेक्टमध्ये जेस्टोर अंतर्गत येणारे वेगवेगळे विषय इथे दिलेले आहेत। यामध्ये एरिया ऑफ स्टडीजमध्ये आफ्रिकन अमेरिकन स्टडीज, एशियन स्टडीज, ज्विश स्टडीज, आफ्रिकन स्टडीज इत्यादी दिलेले आहेत। त्याबरोबर आर्ट्स, बिझनेस अँड इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, ह्युमॅनिटीज, लॉ, मेडिसिन अँड अलाइड हेल्थ, सायन्स अँड मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स। या ठिकाणी आपण आता बिझनेस अँड इकॉनॉमिक्स बघूयात। यामध्ये सर्च विदिन फायनान्स
च्या अंडर 29 जर्नल्स जेस्टोरवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये डेट रेंज दिलेली आहे की दी अकाउंटिंग हिस्टोरियन्स जर्नल 1974 to 2016 पर्यंतची इश्यूज इथे उपलब्ध आहेत. तर आपण सर्च बाय टायटल बघूयात. सर्च बाय टायटल त्यांनी A to Z या सिक्वेन्सने अरेंज केलेले आहेत. तर आपण बी या कीवर्डवर क्लिक केल्यानंतर किंवा अल्फाबेटवर क्लिक केल्यानंतर बी सिरीजमध्ये येणारे पेपर्स किंवा टायटल्स इथे उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल बॅकग्राऊंड ऑन वर्ल्ड पॉलिटिक्सवर आपण क्लिक करणार आहोत. बॅकग्राऊंड ऑन वर्ल्ड पॉलिटिक्स ही जर्नल्स इथे उपलब्ध आहे. ते वायलेच्या अंडर पब्लिश झालेले आहे. या ठिकाणी आपण इश्यूज बघू शकतो, जर्नल इन्फॉर्मेशन बघू शकतो. बॅकग्राऊंड ऑन वर्ल्ड पॉलिटिक्स कव्हरेज 1957 to 1961. आता आपण बाय पब्लिशरवर जाणार आहोत. यामध्ये जेस्टोरच्या अंडर वेगवेगळे पब्लिशर्सने पब्लिश केलेली बुक्स, ई बुक्स किंवा ई जर्नल्स इथे उपलब्ध होतील. आता आपण कोणताही कीवर्ड टाकून सर्च कसा करावं ते बघायचं आहे. तर आपण वर्ल्ड इकॉनॉमिक क्रायसिस हा कीवर्ड टाकणार आहोत. वर्ल्ड इकॉनॉमिक क्रायसिस हा कीवर्ड टाकल्यानंतर आपल्याला 4,08,794 सर्च रिझल्ट्स आलेले आहेत. यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला दिसतं अकॅडमिक कंटेंटमध्ये जर्नल्स 3,73,163 आहेत, बुक चॅप्टर आहेत, रिसर्च रिपोर्ट्स आहेत. त्याच्यानंतर प्रायमरी सोर्सेसमध्ये पॉम्पलेट्स, सिरियल्स, डॉक्युमेंट्स, बुक्स अँड इमेजेस आहेत. यामध्ये आपल्याला फक्त जर जर्नल्स हवे असतील तर आपण जर्नल्स सिलेक्ट करायचं आहे. जर्नल्समध्ये जेवढी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे ती इन्फॉर्मेशन इथे उपलब्ध होईल. त्याबरोबरच आपल्याला इथे पब्लिकेशन डेट आपण सिलेक्ट करू शकतो की आपल्याला जर 2010 ते 2015 पर्यंतची इन्फॉर्मेशन हवी आहे तर आपण ते अप्लाय करू शकतो. त्याबरोबरच आपल्याला या खाली दिलेले जे जर्नल्स आहेत, सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्टमधील आपल्याला ॲग्रिकल्चर या विषयातलीच पुस्तकं हवीत, या विषयाचीच माहिती हवी तर आपण ॲग्रिकल्चर सिलेक्ट करणार आहोत. यामध्ये आपल्याला 133 सर्च रिझल्ट्स आलेले आहेत.
या ठिकाणी आपण जर्नल्स घेतलेले आहे. जर्नल्समध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक क्रायसिस वन्स अगेन हे बघतोय. त्याबरोबर आपल्याला ज्यावेळेस आपण याच्यावर क्लिक करू वर्ल्ड इकॉनॉमिक क्रायसिस वन्स अगेन हा जो रिसर्च पेपर आहे, रिसर्च आर्टिकल आहे, हे इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये पब्लिश झालेलं आहे. या ठिकाणी स्टेबल URL आपण वापरू शकतो किंवा या रिसर्च पेपर आपल्याला साईट करायचा आहे तिथून आपण साईट करू शकतो. तसेच आपल्याला रिसर्च पेपर शेअर करायचा असेल तर तो शेअरही करता येतो. पुन्हा जर डाउनलोड करायचा असेल आपल्याला तर आपण डाउनलोड करू शकतो किंवा स्क्रीनवर आपण तो वाचूही शकतो. तर आपण हा डाउनलोड करणार आहोत. रिसर्च पेपर आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. पुन्हा आपण या साईटवर येऊया. साईट दिस आयटमवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या रिसर्च पेपरसाठी किंवा बुक रायटिंगसाठी किंवा अजून दुसऱ्या कोणत्या पर्पजसाठी लर्निंग पर्पजसाठी जर वापरायचा असेल रिसर्च पेपर तर या ठिकाणी वेगवेगळे सायटेशन स्टाईल आहेत. MLA, APA व शिकागो. आपल्याला हे आपण इथं डायरेक्ट कॉपी करू शकतो. पुन्हा एक्सपोर्ट सायटेशन्स ते आपण नूडल टूल्स, वेबवर्क्स, EasyBib, RIS फाईल, टेक्स्ट फाईल या मोडमध्ये पण आपण घेऊ शकतो. आता आपण पुढचा डेटाबेस बघूया. त्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस बघूयात आपण. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या पब्लिशर वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला इथे ऑक्सफर्ड अकॅडमिक जर्नल्सच्या अंडर पब्लिश झालेली सर्व ई जर्नल्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये जर्नल्स A to Z, जर्नल्स बाय सब्जेक्ट यामध्ये ऑक्सफर्डच्या अंडर आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज, लॉ, मेडिसिन अँड हेल्थ, सायन्स अँड मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स या 5 डिसिप्लिन व त्या अंतर्गत सब डिसिप्लिनची जर्नल्स उपलब्ध आहेत. यामध्ये कस्टमर सर्व्हिसमध्ये ॲक्सेस अँड परचेस, कॉन्टॅक्टर्स व इतर इन्फॉर्मेशन आहे. रिसोर्सेसमध्ये ऑथर्स, लायब्ररियन्स, सोसायटीज, स्पॉन्सर्स, ॲडव्हर्टायझर्स, प्रेस एजंट्स या गोष्टी येतात. आता आपण या ठिकाणी मेडिसिन, हेल्थ किंवा सायन्स अँड मॅथमॅटिक्सवर आपण क्लिक करणार आहोत. सायन्स अँड मॅथमॅटिक्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाच्या अंडर येणारी ही जर्नल्स बाय सब्जेक्ट या ठिकाणी दिलेली आहेत. आपण बायोसायन्सवर क्लिक करूयात. बायोसायन्सवर क्लिक केल्यानंतर लेटेस्ट इश्यूवर आपण इथे URL दिलेली आहे. इथे क्लिक करून आपण लेटेस्ट इश्यूवर जाऊ शकतो. त्याचा व्हॉल्यूम 70 इश्यू 7 व ते जुलै 2020ला पब्लिश झालेला आहे. त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर इथे दिलेला आहे. 5 इयर इम्पॅक्ट फॅक्टर इथे दिलेला आहे. पुन्हा त्याची क्रेडेन्शियल्स, एडिटर इन चीफ, सिनियर एडिटर ही ऑथॉरिटी आपल्याला हायरार्किकल ऑथॉरिटी आपल्याला इथे बघायला मिळते जर्नल्सची.
या ठिकाणी आपण लेटेस्ट इश्यूवर क्लिक करून त्या इश्यूवर जाऊ शकतो. या ठिकाणी व्हॉल्यूम 70 इश्यू 7 बायोसायन्स 7 यामध्ये जर्नल्स जे आपण फिजिकली बघत असतो तेच सॉफ्ट कॉपीमध्ये डिजिटली इथे अरेंज केलेलं आहे. एडिटोरियल आहे सुरुवातीला, लेटर्स व आता इथे सर्व रिसर्च पेपर्स, व्ह्यू पॉईंट, फीचर्स, ओव्हरव्ह्यू आर्टिकल, एडिटर्स चॉईस. या ठिकाणी आता आपण या आर्टिकल आपण ॲब्स्ट्रॅक्ट इथे वाचू शकतो, व्ह्यू आर्टिकल करू शकतो, सप्लिमेंटरी डेटा आपण इथे बघू शकतो. यामध्ये सिम्बॉल दिलेला आहे की आर्टिकल ओपन टू ऑल आहे. व्ह्यू आर्टिकल करूया तिथे आपण. या ठिकाणी आर्टिकलचा ॲब्स्ट्रॅक्ट उपलब्ध आहे, ॲब्स्ट्रॅक्ट फिगर्स व इतर इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल आहे. या ठिकाणी आपण PDF डाउनलोड करू शकतो. स्प्लिट इन व्ह्यू दोन हाच व्ह्यू आपण जसं आपण पुस्तकात बघतो त्या पद्धतीने आपण तो व्ह्यू होतो. इथे साईट आपण करू शकतो, शेअर करू शकतो, परमिशन घेऊ शकतो किंवा आपण एक PDF डाउनलोड पण करू शकतो. या ठिकाणी बायोसायन्स जर्नलमधील रिसर्च ओव्हरव्ह्यू आर्टिकल आपण डाउनलोड केलेला आहे. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत. आता आपण ई जर्नल्स कसे ॲक्सेस करावेत, कीवर्ड कसे टाकावेत ते आपण बघितलं. आता आपण ई बुक्स कसे ॲक्सेस करावेत ते बघूया. यामध्ये आता आपण सर्वप्रथम बघूया EBSCOhost नेट लायब्ररीवर कसा ॲक्सेस करावा तो. आपण त्यावर राईट क्लिक करून ओपन लिंक इन अ न्यू टॅब घेऊया. यामध्ये या दोन माध्यमातून आपण ई बुक्स ॲक्सेस करू शकतो. एक आहे ओमनी फाईल फुल टेक्स्ट मेगा आणि EBSCO ई बुक्स कलेक्शन. आता आपण पहिलं बघूया. दोघांपैकी कोणत्याही एकावर क्लिक करून आपण ई बुक्स ॲक्सेस करू शकतो. या ठिकाणी आपण कोणताही कीवर्ड आपण इथे टाकूया. तर आपण इनोव्हेशन मॅनेजमेंट टाकू शकतो, इनोव्हेशन स्ट्रॅटर्जी टाकू शकतो किंवा इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप आपण सिलेक्ट करूया. या अंडर आपल्याला 3229 रिसर्च पेपर्स आपल्याला अवेलेबल झालेले आहेत इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिपच्या अंडर. यामध्ये आपण सिलेक्ट करू शकतो आपला सर्च स्ट्रॅटर्जी आपण बदलू शकतो. आपल्याला फुल टेक्स्ट हवेत, स्कॉलरली पीयर रिव्ह्यूड जर्नल्स हवेत किंवा PDF फुल टेक्स्ट हवेत. आपल्याला स्कॉलरली पीयर रिव्ह्यूड जर्नल्स हवेत तर आपण त्याच्यावर एकदा क्लिक करूया. आपला सर्च अजून प्रिसाईज होणार आहे. या ठिकाणी आपल्याला रिझल्ट आले आहेत 1868. पुन्हा आपण अजून प्रिसाईज जर करायचं असेल आपल्याला तर इथे ड्युरेशन आपण कमी जास्त करू शकतो की आपल्याला 2014 ते 2020 या वर्षाच्या
वर्षामध्ये जेवढे पब्लिश झालेले रिसर्च पेपर आहेत ते आपल्याला हवे आहेत. आपला रिसर्च अजून आपला सर्च अजून प्रिसाईज झाला आहे. यामध्ये आपल्याला 1016 आपल्याला रिझल्ट आलेले आहेत. त्याबरोबरच आता आपण इथे सोर्स टाईपमध्ये आपण अकॅडमिक जर्नल्स घेऊ शकतो, मॅगझिन्स घेऊ शकतो, रिव्ह्यूज घेऊ शकतो, सब्जेक्ट, पब्लिकेशन, पब्लिशर, लँग्वेज. या पद्धतीने आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण आपले जे सर्च स्ट्रॅटर्जी आहे ती आपण बदलू शकतो. आपल्याला जो विषय बघायचा आहे किंवा जो कीवर्ड बघायचा आहे किंवा ज्या कीवर्डवर आपल्याला रिसर्च पेपर बघायचा आहे ते आपण बघू शकतो. आता आपण सस्टेनेबल एंटरप्रेन्योरशिपवर बघणार आहोत. यावर आपण एकदा क्लिक करूयात रिसर्च पेपरवर. तर हा रिसर्च पेपर इथे डाउनलोड होईल. त्या अगोदर आपल्याला त्या रिसर्च पेपर संदर्भातील त्याचे ऑथर, सोर्स, ॲब्स्ट्रॅक्ट, ते DOI डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर सर्व माहिती इथे उपलब्ध होते. त्याबरोबर उजव्या बाजूला टूल्समध्ये हा जो रिसर्च पेपर आहे आपण आपल्या गुगल ड्राईव्हवर सेव्ह करू शकतो. त्याबरोबर आपण हा रिसर्च पेपर ॲड टू फोल्डरमध्ये टाकू शकतो किंवा ज्यावेळेस आपण पुन्हा लॉग इन करू आणि एप्सको होस्टवर येऊ त्यावेळेस आपल्याला हा रिसर्च पेपर आपल्या फोल्डरमध्ये पुन्हा सेव्ह झालेला दिसेल. आपण या ठिकाणी करून बघूयात. ॲड टू फोल्डर म्हणायचं. फोल्डरमध्ये गेलो की त्या ठिकाणी आपला रिसर्च पेपर इन्क्लूड झालेला आहे. तो आपण सेव्ह ॲज अ फाईल एक्सपोर्ट करू शकतो किंवा प्रिंटही घेऊ शकतो. पण पुन्हा तर रिसर्च आर्टिकलवर येऊयात. त्यामध्ये प्रिंट ऑप्शन आहे, ईमेल आहे, सेव्ह आहे. आपण हा रिसर्च पेपर आपण साईट करू शकतो, एक्सपर्ट करू शकतो. त्याबरोबरच या ठिकाणी एक क्रिएट नोट आहे, पॅरालिंक, परमनंट लिंक या ठिकाणी दिलेले आहे. परमनंट लिंक म्हणजे ती एक स्टॅटिक हायपर लिंक असते त्या स्पेसिफिक पर्टिक्युलर वेब पेजची. ती आपण आपल्या रिसर्च आर्टिकलमध्ये किंवा आपल्या रिसर्च वर्कमध्ये आपल्याला सायटेशन्स द्यावं लागतं. ते सायटेशन्स आपण इथून वापरू शकतो. आपण यावर क्लिक करूया. यावर क्लिक केल्यानंतर ही परमनंट लिंक आपण कॉपी करून पेस्ट करू शकतो. कॉपी करून पेस्ट केल्यानंतर आपण हे रिसर्च पेपर साईट केला आहे आता त्याचा अर्थ होईल. त्याबरोबर आपल्याला इथे साईटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या सायटेशन फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या रिसर्च पेपरची माहिती उपलब्ध होते. त्यामध्ये त्या रिसर्च पेपरचे ऑथर, टायटल, जर्नलचे टायटल, त्याबरोबर त्याचा इश्यू कोणता आहे, त्याचा DOI काय आहे, हे सर्व या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतं. यामध्ये EMA आहे, APA स्टाईल आहे, फॉरवर्ड आहे, MLA आहे. आता आपण एप्सको होस्टवरून आपण आता दुसरा डेटाबेस बघणार आहोत. आपण स्प्रिंगर ई बुक्स बघूयात. बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या डेटाबेसवर ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस तिथे आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस भेटत नाही. आपण बघतो हे बघा की या ठिकाणी आपल्याला लॉग इन टू स्प्रिंगर नेचर म्हटलेलं आहे. इथे युजरनेम आणि पासवर्ड टाकावं लागेल. तर यामध्ये आपला जो एनलिस्टसाठी जो आपल्याला युजरनेम आहे, आपला ईमेल ॲड्रेस आहे, आपण जो आपण एनलिस्टसाठी ग्रंथालयामध्ये आपण दिलेला आहे तो आपण इथे टाकायचा आहे आणि आपला स्वतःचा पासवर्ड इथे टाकावा लागणार आहे. ते आपण लॉग इन म्हणूया. डू नॉट आस्क मी अगेन म्हणून आपण ॲक्सेप्ट करूया. या ठिकाणी आपण
स्प्रिंजर या पब्लिशर आहेत त्यांच्या अंडर जो डेटाबेस आपल्याला उपलब्ध आहे, स्प्रिंजर अंडर जे ई बुक्स पब्लिश होतात त्यावर आपण इथे आलेलो आहोत. यामध्ये आपण इथे बघूया, यामध्ये कॉन्फरन्स बुक्स आहेत, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स आहेत आणि रेफरन्स वर्क आहे. यामध्ये डिसिप्लिन कवर होतात: कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ, मॅथमॅटिक्स अँड लाईफ सायन्सेस. बेसिकली स्प्रिंजर हा जो डेटाबेस आहे किंवा जे पब्लिशर आहेत ते सायन्स डिसिप्लिनची बुक्स पब्लिश करतात. यामध्ये पुन्हा सब डिसिप्लिन्स आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इन्फॉर्मेशन सिस्टम्स ॲप्लिकेशन्स आहेत. आता आपण या ठिकाणी कीवर्ड टाकूयात. आपण सॉलिड स्टेट फिजिक्स हा कीवर्ड टाकूयात. आपल्या विषयाचा आपण कोणताही कीवर्ड टाकू शकतो, कोणती टर्म आपण टाकू शकतो, ज्या एखादी नॅरो टर्म असेल ती सुद्धा आपण टाकू शकतो व त्यावर यामधून आपण आपल्याला जी हवी ती इन्फॉर्मेशन आपण सर्च करू शकतो. सॉलिड स्टेट फिजिक्स हे आपण टर्म टाकल्यानंतर आपल्याला 286 रिझल्ट आलेले आहेत. त्यामध्ये 286 ई बुक्स आहे ते. आता इथे लॉक केलेलं आहे ई बुक्स. ही ई बुक्स फ्रीली ॲक्सेस नाही आहे, हे आपण फ्रीली ॲक्सेस करू शकत नाही, इथे त्यांनी लॉक दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण ॲडव्हान्सेस इन सॉलिड स्टेट फिजिक्स हे बघूया. त्याबरोबर सॉलिड स्टेट स्पेक्ट्रोस्कोपी एक होतं इथे. स्प्रिंजरच्या अंडर पब्लिश झालेलं बुक्स आहे. याला 65 सायटेशन्स, 3 मेन्शन्स व 49,000 याच्या डाउनलोड्स झालेले आहेत या ई बुकचे. या ठिकाणी आपण ही ई बुक्स डाउनलोड करू शकतो. टेबल ऑफ कंटेंटमध्ये 29 चॅप्टर्स अबाउट दिस बुक्समध्ये बुक्सच्या बद्दलची माहिती आलेली आहे. बुक्समध्ये कोणते कोणते चॅप्टर्स, काय इन्फॉर्मेशन इन्क्लूड आहे ते कीवर्डच्या माध्यमातून दिलेले आहे. त्याने कॉपीराईटची इन्फॉर्मेशन दिली आहे, पब्लिशर्सचं नाव दिलेलं आहे, ISBN नंबर दिला, ऑनलाईन ISBN नंबर दिलेला आहे, प्रिंट ISBN नंबरही दिलेला आहे. आपण ही बुक्स डाउनलोडही करू शकतो. या ठिकाणी ई बुक्स डाउनलोड होत आहे. पुन्हा आपल्याला दुसऱ्या विषयावर सर्च करायचं असेल, दुसरी टर्म सर्च करायची असेल तर पुन्हा आपण इथे आपली टर्म किंवा आपली कॉन्सेप्ट आपण इथे टाकू शकतो. आपला सब्जेक्ट टाकू शकतो, सब सब्जेक्ट टाकू शकतो आणि ती माहिती आपण मिळवू शकतो. स्प्रिंजरवर जी काही इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल ती इन्फॉर्मेशन इथे सर्च होते. ई बुक्स या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. या ठिकाणी ई बुकची कॉपी डाउनलोड झालेली आहे. आता आपण पुन्हा आपल्या इंग्लिशच्या प्लॅटफॉर्मवर जाऊयात. या पद्धतीने आपण ई जर्नल्स व ई बुक्स आपण आपल्या टीचिंग, लर्निंग व रिसर्च ॲक्टिव्हिटीसाठी ॲक्सेस करावे व यासाठी वेगवेगळे कीवर्ड, वेगवेगळ्या टर्म्स याचा वापर करावा व ते ब्राउज करून एक्सप्लोर करावं. त्या ठिकाणी त्या पब्लिशरकडनं डेटाबेस ज्यांनी क्रिएट केले त्यांच्यामार्फत त्याचा वापर कसा करावा, कसं हे करावं त्याची माहिती त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दिलेली आहे. त्यामुळे सर्व ग्रंथालयातील युजर्सने याचा जास्तीत जास्त वापर करावा व आपल्या रिसर्च व टीचिंग एनरिच करावी. ओके, थँक्यू.